मुंबईतील सायनच्या प्रतीक्षानगर परिसरामध्ये अनेक मॅनहोल्सची झाकणं अजूनही अर्धवट अवस्थेमध्ये असल्याचं समोर आलंय। या ठिकाणी कोणतीही सुरक्षा व्यवस्था नसल्यानं नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झालेला आहे। पालिकेच्या दुर्लक्षामुळे स्थानिकांनी तीव्र नाराजी सुद्धा व्यक्त केली आहे। नुकत्याच 2 दिवसांपूर्वी घडलेल्या घटना ताज्या असताना आता महापौरांनी जे आश्वासन दिलं त्यानंतरही नागरिकांच्या जीवितेला अजूनही धोका उद्भवतोय। पालिकेच्या दुर्लक्षाचा आरोप तिथले नागरिक करतायत। 1-2 दिवसांपूर्वी सायनच्या नेहरूनगरमध्ये पावसाचं पाणी नागरिकांच्या घरामध्ये शिरलेलं होतं। नागरिक अगोदरच हैराण आहेत आणि त्यानंतर पुन्हा एकदा आता मॅनहोलची झाकणं त्या परिसरामध्ये अर्धवट अवस्थेत आढळलेली आहेत आणि त्यामुळे या ठिकाणी कोणतीही सुरक्षा व्यवस्था सुद्धा तैनात नाहीये। नागरिकांच्या जीविताला धोका आहे। जशी अगोदर झाली तशीच दुर्घटना पुन्हा एकदा होऊ शकते आणि त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केलेला आहे। कालच बरेच पडसादही उमटले विरोधी पक्षनेत्यांचे, सत्ताधाऱ्यांचे सुद्धा, मात्र त्यानंतरही निष्काळजीपणा असल्याचं समोर आलेलं आहे। पालिकेच्या दुर्लक्षामुळे स्थानिकांनी तीव्र नाराजी पुन्हा एकदा व्यक्त केली आहे। काल आपण पाहिलं की दिवसभर मॅनहोलमध्ये एक व्यक्ती मृत मिळालेली आहे, कारण की ही व्यक्ती फोनवर बोलता बोलता या मॅनहोलमध्ये पडली आणि 4 तासांनी त्या व्यक्तीला बाहेर काढलं गेलं, कारण की तेच मॅनहोलचं झाकण उघडं होतं। संबंधित कंत्राटदारांवर कारवाई केली गेलेली आहे, मात्र त्यासाठी खूप उशीर झाला होता। एक जीव गमावला गेला होता। त्याच्या अगोदर 1 दिवस अगोदर एक झाड पडून सुद्धा 11 वर्षीय मुलाचा मृत्यू झालेला होता आणि या सगळ्या घटना ताज्या असतानाच प्रशासनानं आणखी अलर्ट होण्याऐवजी आता निष्काळजीपणा केल्याचं समोर आलेलं आहे, दुर्लक्ष केल्याचं समोर आलेलं आहे। मुंबईच्या सायनच्या प्रतीक्षानगर परिसरामध्ये अनेक मॅनहोलची झाकणं अर्धवट अवस्थेत असल्याचं समोर आलेलं आहे। या ठिकाणी कोणतीही सुरक्षा व्यवस्था अद्यापही तैनात नाही। सगळ्यात श्रीमंत महापालिका, मुंबई महापालिका आपण ज्याला म्हणतो, कोट्यावधींचा खर्च या नालेसफाईंवर केला गेला किंवा प्रशासकीय कामांवर केला गेला, मात्र तरी सुद्धा पालिकेचं अजूनही अशा घटनांकडे, गोष्टींकडे दुर्लक्ष होत असल्याचं पाहायला मिळतंय।